परवरचा संपला विषय आपला. त्यांना मसाला लागतो. इथं ठेवू. आउटपुट दिला. गरीबाकुनी आता उलटीच नाही करू लागलं. तुम्ही मराठवाड्यातून वर पाणी मागू लागले असं कसं होईल? मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस मराठवाड्यात मोठं नुकसान झालं होतं. आता गावांची आणेवारी जाहीर झाली आहे. 9,000 गावापैकी जवळपास 7,000 गावांची आणेवारी 50% कमी आहे. म्हणजे आता तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे. कसं बघतो तुम्ही सगळ्यांनी? ही अंतिम आणेवारी असते आणि ज्या अर्थी आणेवारीचं प्रमाण एवढं आहे त्या अर्थी ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. नियमाने या संदर्भात या भागात या परिसरात आणेवारी कमी आलेल्या गावामध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली गेली पाहिजे. खरं तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊन मिळालेली नाही. मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली, ठिकठिकाणी गारपीट झाली आणि या सगळ्या याच्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. आणि या सगळ्या नुकसानीतून जी आणेवारी आलेली आहे ही आणेवारी जर कमी आहे, 9,000 पैकी 7,000 गावं मात्र त्याच्यापेक्षा मोठी संख्येनं गावं आहेत. तर याला सरकारने लवकरात लवकर या गावाला या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे. गेल्या या सगळ्या मधल्या काळामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे. हे सरकार आल्यापासून मागच्या वेळेस महायुतीचं जवळपास 5,700 वर आत्महत्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना आणि त्याच्यासाठी सरकार कोणतीही मदत किंवा उपाययोजना सरकार करत नाही आहे. एवढं सगळं सातत्यानं घटना होऊनही सरकार याच्याविषयी निष्क्रिय असंच म्हणता येईल. कारण यांना शेतकऱ्यांचे जीव दररोज जात असताना सरकार याच्याविषयी कोणतेही तीव्र पावले उचलत नाही. नव्या सरकारचे नवे समाज कल्याण मंत्री संजयसिंह साठात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये गेले होते आणि त्याची पाहणी केली. खूप जास्त दुरावस्था होती. खरं तरी दुरावस्था केली 1.5-2 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आहे आणि विद्यार्थी हे सगळं सहन करतात. आता त्यांनी दम दिला. तुम्हाला वाटतं अशाने फरक पडेल? मला असं वाटतं आता त्यांनी गेलं चांगलं केलं, पण तो दम देऊन काम संपणार नाही. आठवड्याभरात त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी होती का? पुन्हा 1 आठवड्याने त्यांनी करावी किंवा तुम्ही तरी करावी. म्हणजे मंत्र्यांचं किती अधिकारी ऐकतात हे आपल्याला कळेल. मी बोललो होतो, पण तिथं साधी पाण्याची व्यवस्था नाही. मुलं तिथं जनावराच्या कोंडवाड्यासारखे राहतात. त्यांना स्टाफ नाही आहे, त्यांची मेस नीट नाही आहे, त्यांची अभ्यासिका नीट नाही आहे, त्यांना साधं आंघोळीचं पाणी गरम पाणी मिळत नाही आहे, त्यांच्या रूम स्वच्छ होत नाही आहे. आता काय प्रश्न सांगावे तिथले? या वसतिगृहाचे प्रश्न सांगावे तरी कसे आणि किती वेळेस सांगावे? ठीक आहे, मंत्री आले त्यांनी करावं. अधिवेशनात तुम्ही परभणीच्या विषयावर आवाज उठवला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं निवेदन होतं की सूर्यवंशी हे दम्याचे रुग्ण होते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना मारहाणी झाली होती, मार लागला होता. राहुल गांधींचं काल असं म्हणणं आहे की ते दलित होते म्हणून फक्त त्यांना मारहाण करण्यात. कस्टोडियन मॉडल ते दलित होते म्हणून त्यांना मारहाण करण्यात. हे पहा, ज्या पद्धतीनं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे मारहाणीनंतर जो शॉक आहे त्याच्यामुळं या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. आणि हे तर सत्य आहे. कोठडीतल्या मारहाण झाली आणि तो विद्यार्थी शिकलेला सवरलेला सज्जन विद्यार्थी होता आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात एक शॉक निर्माण झाला असावा आणि त्याच्यातून त्याचा मृत्यू झालेला आहे. हे तर खुलं आहे. असं असताना मुख्यमंत्री दम्याच्या आजाराने ते गेले म्हणणं कोणत्या आधारावर म्हणतात? मला असं वाटतं नाना पटोले त्याच्याविषयी हक्कभंग दाखल करणार आहे. निश्चित या नाना पटोलेंच्या
जी काही घोषणा आहे त्याचं मी स्वागत करेल, परंतु मुख्यमंत्र्यांना असे मृत्यू झालेले कबूल केले पाहिजे ना. जे काही अधिकारी आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सरकार असे मृत्यू दडपण्याचाच प्रयत्न करत आहे किंवा आरोपींना सहकार्य करत आहेत. आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं सरकारने ज्याच्या कोणाच्या मारहाणीमुळं हा मृत्यू झाला त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होते. आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समोर व्हिडिओ येतात त्याच्यात पोलीससुद्धा याच्यात सहभागी होते मारहाणीमध्ये. ठिकठिकाणी गाड्या जळाल्या, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या घटना घडल्या याच्यामध्ये पोलीससुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. आणि या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार आहे हे स्पष्ट आहे. जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. राहुल गांधीच्या विधानाशी सहमत आहे. काय विधान त्याचं? तो दलित होता म्हणून फक्त त्याला मारहाण तो करण्यात दलित आली. होता आणि तो संविधानाचं रक्षण करीत होता म्हणून त्याला मुद्दामून मारले गेले. नाही तर नसतं मारलं. हे तर सत्य आहे की संविधानाचा अपमान झाला म्हणून आंदोलन होतं. संविधान रक्षण करणारे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते त्याच्यात सहभागी झाले होते. यातल्या काही लोकांनी निश्चित दगड उचलला असेल, परंतु ज्या दगड उचलला त्याच्यावर कारवाई करायच्या ऐवजी ज्यांनी दगड उचलला नाही अशा लोकांना पोलिसांनी मारहाण केली. आणि म्हणून हे तर सत्य आहे की पोलिसांनी अशाच लोकांना मारहाण केली. आता आंदोलनात दलितच होते असं मी म्हणणार नाही, आंदोलनात सगळे सहभागी होते. दलितांचा त्याच्यात पुढाकार असेल, सहभाग असेल मोठ्या प्रमाणात, हे सत्य आहे. बरं, मंत्रिपदावर नाराजी, नंतर पालकमंत्री पदावर नाराजी, आता बंगले आणि दालनावरती खूप सारी नाराजी सुरू आहे सत्ताधाऱ्यांमध्ये. विरोधी पक्ष नेत्याकडून कसं होतं तुझ्याकडे? मला असं वाटतं कोण खुश आहे या राज्यात? कोणता मंत्री खुश आहे? मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही. मंत्री कोणते खुश आहे तर नाही. कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले, तर आता योग्य खातं नाही मिळालं. आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला, कोणाला बंगला मिळाला. वाटतं हा मानवी स्वभाव आहे, कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही. कुठंतरी येऊन समाधानाचं ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं. नाराजगी 5 वर्ष म्हणजे राहील का सगळं असेल? ही नाराजगी अशीच चालत राहणार आहे. अजून तर बऱ्याच गोष्टी यायच्या आहे. आता पुढे निधी वाटप वगैरे वगैरे सगळे विषय होतील ना, त्यावेळेस कळेल. मग ह्या मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्री कसे होऊ देतात का नाही होतात कळेल यांना. अजून खरा हिंगा तर पुढे अजून तर सुरुवात आहे. निर्णय घेता येतात का ह्या मंत्र्यांना पाहू आपण. कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सगळे खाजगी सचिवसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही म्हटलेलं आहे, याचाच अर्थ कोणत्याही मंत्र्याची मनमानी चालणार नाही. आणि ही मागच्या काळात होती हे सत्य आहे. मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी मनमानी केलेली आहे. आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांनी हे पाऊल उचललं असेल तर मला असं वाटतं मंत्र्यावर निश्चित अंकुश ठेवण्याचा हा प्रकार आहे. पालकमंत्री पदावरून नाराजी. आता ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ही नाराजी कळेल. कारण महाराज वरती बसलेले लोक मला वाटतं काही खुशी काही गम तर होत असतो. आणि ही नाराजी चालणारी प्रोसेस आहे, ही काही थांबणारी प्रोसेस नाही आहे. राणाच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा आता एकत्रित लागेल. कारण भाजपनं सुद्धा तिथे दावा केलेला आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाच्या अधिक चर्चा आहे. संघर्ष होईल पुन्हा. हे बा, काही राजकारणात काही चाली भारतीय जनता पार्टी करत असते. काही गोष्टी त्यांना लागत नाही पण लागतात म्हणायचं आणि मग बाकीचं सोडून घ्यायचं ही त्यांची पद्धती आहे. आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीत ठाणे करतील, ठाणे देतील, परंतु बाकीचे सगळे सोडून घेतील भारतीय जनता पार्टी. अंजली दमाने आहे, त्यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये त्यांनी एक 7-12 पोस्ट केला आहे. त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत. 7-12 दोघांचं हे पास सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेची सावली आहे. मागच्या 2.5 वर्षाचा काळ बघितला तर धनंजय मुंडेंसोबत पूर्णपणे सावलीसारखे वाल्मिक कराड राहिलेले आहेत. त्यामुळं 7-12 आता हा कागद झाला, परंतु प्रत्यक्ष जर बघितलं तर धनंजय मुंडेच्या सावलीसारखेच वाल्मिक कराड आहेत. आमदार आहे सुरेश धस, त्यांनी अशी मागणी केली आहे की पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करू नये, बीडचं पालकमंत्री पद स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावं.
चांगली सूचना केली त्यांनी, पण मुख्यमंत्री कुठले पालकमंत्री होत नसतात हे तेवढं लक्षात ठेवा. जालन्याला काल शिंदे गटाने उघडपणे असं म्हणजे एक हे केलेलं आहे की सावे सोडून आम्हाला कोणीही चालतंय पालकमंत्री म्हणून. मी सांगितलं नाही, हे काही समाधान कधीच होत नसतं, ही प्रोसेस आहे चालणारी. आणि शिंदे गट इज ओपनली अपोजिट. ते म्हणतात की आम्हाला सावे सोडून कोणी चालतंय आम्हाला जालन्याला. हो, आता भाजपने ओपनच विरोध केलाच ना ठाण्यामध्ये, इथंही केला तर तिथं शिंदे गटाने केला, त्यात काय वेगळं आहे. दादा पण कराड यांना 15-16 दिवस झाले अजूनही अटक नाहीये. आता एसपी बदलले, अधिकाऱ्यांवर कारवाई केली, सीआयडी कडे तपास दिला, तरी आरोग्य मला असं वाटतं याच्याविषयी आता आंदोलन उभं राहतंय. परवा काहीतरी मोठा मोर्चा आहे. सरपंच संघटनेने सुद्धा या महाराष्ट्रात बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. जनतेचं आंदोलन, जन आंदोलन 27-28 तारखेला आहे. आणि या सगळ्या लोकशाही मार्गाचे जेवढे जेवढे हत्यारं आहेत ते निश्चित वापरले जातील आणि कारवाई तर सरकारला करावीच लागेल. रामटेक बंगल्यावरून बावनकुळे आणि पंकजाताई यांच्यामध्ये लागले, तुम्हाला माहिती होतं सगळं, तुम्ही हसताय. आता सुद्धा पंकजा मुंडेला संघर्षित करावं लागतं, मंत्रीपद, विधान परिषद, बंगल्यासाठी सुद्धा. आता तो भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत मामला आहे एक, आणि मला वाटतं बंगले देताना सिनियरिटी, कोण किती वर्ष पक्षात त्याचं स्थान काय असं पाहून दिलं जात असतं. आता बावनकुळे साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी, निश्चित त्यामुळे पंकजाताईपेक्षा त्यांचा प्रोटोकॉल तो भारतीय जनता पार्टी म्हणून मोठाच असेल. छगन भुजबळ नाराज आहेत आणि अजित पवारांनी असं एक सूचक विधान केलंय, कोण घुसलं कोण फुगलं समजून काढायची काही गरज नाही. तर दुसरीकडे फडणवीस यांनी छगन भुजबळांना समजून घातलेली आहे. काय तुम्ही कसं बघताय? अजून थांबा महिनाभर, बऱ्याच गोष्टी होतील. पण तुम्ही थांबा थांबा म्हणताय, कोणता मंत्री काम करू शकत नाही म्हणताय, काय बघते पुढचं चित्र देतच स्पष्ट काय? नाही, आता ह्या छगन भुजबळांनी ज्या सांगितलं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. आता अजितदादावर ते नाराज आहे, त्यांना फडणवीस भेटायला जातात, अजितदादा भेटायला जात नाही. याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनीच भुजबळांना सगळे आंदोलन करायला लावले. सत्य आहे असं समोर येतंय ना, असं त्याचा अर्थच आहे ना. न जाणो आणखी काही पावलं भुजबळ साहेब उचलतील तर हे काय एका दिवसात थोडी पावलं उचलत असतात, त्याला थांबावंच लागतं. 8 दिवस, 15 दिवस, महिना, सगळ्या गोष्टी क्षणात थोडी होत असतात. म्हणून मी थांबा म्हटलेलं आहे. भुजबळ उद्या जर भाजपमध्ये दिसलं तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही? काय जाऊ शकतात भाजप? मी काहीच बोलत नाही याच्यावर. ओके, ठीक आहे. हो माझा पण घ्या.